आजच्या मरणाकरता जो शास्त्रपाठ आपण निवडलेला आहे तो जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 9 आणि 10 ही वचने आहेत. प्रियानो, आपल्या सर्वांना माहीत आहे की झावळ्याच्या रविवार निमित्तानं, पाम संडेच्या निमित्तानं, पाम संडे झावळ्याचा रविवार साजरा करण्याकरता या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहे. प्रियानो, जवळजवळ 400 ते 450 वर्ष अगोदर जखर्या संदेश त्याने भविष्यवाणी केली. तो म्हणाला, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आणि जर आपण शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर प्रियानो, जखर्या संदेश त्यानं केलेली ही भविष्यवाणी पूर्ण झाली. यरुशलेमेचा राजा यरुशलेमेकडं आलेला आहे. प्रियानो, आपण पाहतो की ह्या राजाचं यरुशलेमकरांनी अगदी जंगी स्वागत केलं. काही लोक ओरडत होते की होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. तर काही लोक आपल्याला पाहावयास मिळतात की आपल्या अंगातील कपडे त्या येणाऱ्या राजाच्या पायापाशी हंतरत होते, झावळ्या हंतरत होते. पुढे चालणारा लोकसमुदाय, पाठीमागं चालणारा लोकसमुदाय मोठ्यानं गजर करीत राहिला, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, दाविदाच्या पुत्राला होसाना. प्रियानो, ज्या राजाचं या यरुशलेमकरांनी जंगी स्वागत यरुशलेमेमध्ये केलं, राजा म्हणून त्याला स्वीकारलं, तो राजा नेमका कसा आहे याकडे आज या झावळ्याच्या रविवारच्या निमित्तानं आज आपण लक्ष लावणार आहोत. प्रियानो, ज्या राजाचं यरुशलेमकरांनी यरुशलेमेमध्ये जंगी स्वागत केलं, ज्याला राजा म्हणून स्वीकारलं, तो राजा कसा आहे तर पहिली गोष्ट आपल्याला पाहावयास मिळते की तो राजा हा कळवळ्यानं भरलेला आहे. जर आपण लुकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 41 ते 44 ही वचने वाचलीत तर प्रियानो, त्या ठिकाणी एक घटना, एक वृत्तांत आपल्याला पाहावयास मिळतो. त्या ठिकाणी आपल्याला असं पाहावयास मिळतं की येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे पाहून रडला. येशू ख्रिस्ताने यरुशलेमेकडे पाहून विलाप केला. त्याला त्याचे अश्रू अनावर झाले. त्याला त्याचे अश्रू रोखता आलेले नाहीत. कारण प्रियानो, तो खरोखर कळवळ्यानं, तळमळीनं भरलेला असा हा राजा आहे. प्रियानो, आपण पाहतो की तो रडला कारण या यरुशलेमकरांनी शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाहीत. जर तो शास्त्रपाठ आपण वाचला तर त्या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे, येशू ख्रिस्त यरुशलेमेकडं तोंड करून रडत, आक्रोश करत म्हणत आहे की निदान आज तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्यास तर किती बरं झालं असतं. प्रियानो, आपण पाहतो की त्या लोकांनी शांतीच्या गोष्टी, देवाचा शांतीचा करार धुडकावून लावला. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने या इस्रायल लोकांबरोबर शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळोवेळी ह्या लोकांनी तो शांतीचा करार डावललेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रियानो, आपण पाहतो की येशू ख्रिस्त रडला कारण ह्यानंतर, ह्या घटनेनंतर प्रियानो, आपण पाहतो की ते शांतीच्या गोष्टी जाणू शकणार नव्हते. कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रियानो, आता त्या गोष्टी, तो शांतीचा करार या इस्रायल लोकांपासून गुप्त ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जो राजा यरुशलेमेकडं आला, जो राजा उद्धार, तारण या लोकांना उपलब्ध करून देण्याकरता आला, त्या देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खिळून मारण्याचं पाप त्यांच्याकडून झालं. आणि प्रियानो, हे पाप यरुशलेमकरांकडून होऊ नये अशी येशू ख्रिस्ताची तळमळ होती, परंतु ते आता घडणार. ह्यामुळे येशू ख्रिस्त रडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रियानो, पुढं आपल्याला पाहावयास मिळतं की येशू ख्रिस्त रडला कारण ह्या लोकांची अगदी दयनीय अवस्था होणार होती. जर आपण 42वे वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर तू निदान आज
शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु त्या आता तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेडेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. पहा प्रियानो, यरुशलेमेचा अशा प्रकारे चुरांडा व्हावा, यरुशलेमेचा अशा प्रकारे नाश व्हावा, परमेश्वराने त्यांच्यावर केलेली कृपादृष्टी काढून घ्यावी असं येशू ख्रिस्ताला वाटत नव्हतं आणि ते आता घडणार म्हणून येशू ख्रिस्त रडलेला आहे. जर इतिहासाची पुस्तकं जर आपण वाचलीत तर प्रियानो आपल्याला असं पाहावयास मिळतं की टायटस नावाचा जो सेनापती आहे त्याने यरुशलेमेवर स्वारी केली आणि जे येशू ख्रिस्तानं या ठिकाणी भविष्य वर्तवलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी यरुशलेमेचा चुरांडा करण्यात आला, चिऱ्यावर चिरा राहू दिला गेला नाही. आणि ही घटना, ही गोष्ट यरुशलेमेच्या बाबत, यरुशलेमकरांच्या बाबत घडू नये असं येशू ख्रिस्ताला वाटत होतं. आणि म्हणून प्रियानो आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचं अंतःकरण भरून आलं, तो रडू लागला, त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागलेले आहेत. प्रियानो आपण पाहतो की एवढंच केवळ नव्हे तर ह्या लोकांकडून देवाच्या इच्छेचा अवहेर देखील होणार होता किंवा झालेला होता, म्हणून देखील येशू ख्रिस्त रडलेला आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 23 अध्याय 37 ते 39 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, यरुशलेमे यरुशलेमे, संदेश त्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. आता तुमचे घर तुमच्यावर सोडण्यात आलेले आहे. पहा प्रियानो, कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेऊन सर्वतोपरी त्यांचं संरक्षण करते, त्या प्रकारे परमेश्वरानं कितीदा तरी या लोकांना एकवटण्याचा, या लोकांना देवापासून दूर जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रियानो आपण पाहतो की वेळोवेळी देवाच्या इच्छेचा अवहेर या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो येशू ख्रिस्त रडला. प्रियानो, त्याचं अंतःकरण कळवळ्यानं भरलेलं होतं, म्हणून याबाबत येशू ख्रिस्ताला वाईट वाटलं, तो रडलेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रियानो, येशू ख्रिस्त हा आपला जो राजा आहे तो कळवळ्यानं भरलेला आहे, म्हणून त्यानं आपल्या अपराधांपासून आपल्याला सोडवण्याकरता स्वर्ग सोडला आणि वधस्तंभावरील अतिशय क्रूर असं मरण त्यानं पत्करलेलं आहे. प्रियानो, या झावळ्याच्या रविवारच्या निमित्तानं मला आपल्याला हेच सांगावंसं वाटतं की जो राजा कळवळ्यानं भरलेला आहे, ज्या राजाला आपल्या अंतःकरणामध्ये आपण घेतलेला आहे, त्या राजेच्या इच्छेचा अवहेर आपण कधीही केला नसला पाहिजे. तर त्याच्या इच्छेचा सन्मान जर आपण सदैव करू तर हा झावळ्याचा रविवार आपण चांगल्या रीतीने पाळलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे पुढं आपल्याला असं पाहावयास मिळतं की यरुशलेमकरांनी ज्या राजाचं यरुशलेमेमध्ये अगदी जंगी स्वागत केलं, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, अशा प्रकारच्या आरोळ्या ज्या राजाकरता मारल्या गेल्या, तो राजा आणखीन कसा आहे, तो कळवळ्यानं तर भरलेला आहेच. याही पुढं जाऊन जखर्या सांगतो तो न्यायी आहे. या ठिकाणी जकर्याच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, सियोन कने जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कने गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे आणि तो न्यायी आहे. प्रियानो, न्यायी आहे याचं अर्थविवरण करण्याची काही आवश्यकता नाही, कारण न्यायी असणं म्हणजे प्रियानो साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर असं सांगता येईल की यथार्थ न्याय करणारा, जो यथार्थ न्याय करतो, जो कोणत्याही प्रकारचा पक्षपात करत नाही, अपक्षपातीपणे एखाद्याचा न्याय करतो, कुणाचाही विपरीत न्याय करत नाही, त्याला न्यायी आपण म्हणतो. आणि अशाच प्रकारचा यथार्थ न्याय करणारा
अपक्षपाती विपरीत न्याय न करणारा हा राजा आहे. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी जखर्या म्हणतो की यरुशलेमे तुझ्याकडे येणारा राजा हा कळवळ्यानं भरलेला तर आहेच, याही पुढं जाऊन तो न्यायी आहे. प्रियानो आपण पाहतो की योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 11 या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने व्याभिचारी स्त्रीचा केलेल्या न्यायासंदर्भाने आपल्याला पाहावयास मिळतं. मोठमोठ्या लोकांनी, शास्त्री, परुषांनी, यहुद्यांनी एका स्त्रीला येशू ख्रिस्ताकडे आणलं, परंतु येशू ख्रिस्तानं अगदी योग्य न्याय तिचा केला. लोकसमुदायाच्या दबावाखाली येऊन तिचा विपरीत न्याय त्यानं केला नाही. तर येशू ख्रिस्त म्हणाला, तुमच्यातील ज्या कोणी पाप केलेलं नसेल त्याने पहिला दगड मारावा. कारण तो शास्त्रपाठ जर आपण वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहावयास मिळतं की अगदी श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्या ठिकाणचे सर्व गृहस्थ निघून गेले. अगदी योग्य न्याय, अचूक न्याय त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानं केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रियानो जो राजा यरुशलेमेमध्ये मोठ्या जयघोषानं आला तो न्यायी राजा आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की एक दिवस आपल्या जीवनामध्ये असा उजाडेल की या न्यायी राजाच्या समोर आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहायचं आहे. आणि तो यथार्थ न्याय करणारा आहे. तोंड पाहून कुणाचा न्याय करणारा नाही, विपरीत न्याय करणारा नाही. प्रियानो आपण ह्या जगामध्ये जर योग्य रीतीने चालचलणूक करू, देवाच्या आज्ञेचा सन्मान करू, देवाच्या इच्छेचा सन्मान करू, देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण वागू, तरच त्या दिवशी प्रियानो आपल्याला कृपा प्राप्त होईल. हा खूप छान दिसतो, हा खूप शिकलेला आहे म्हणून तो आपल्यावर दया करणार नाही, तर आपलं एकंदर आचरण, देवाला आपण दिलेला प्रतिसाद तो पाहिल आणि अगदी योग्य असा न्याय तो त्या दिवशी करील. म्हणून त्या दिवशी लाजेनं आपल्याला मान खाली घालावी लागू नये. म्हणून हीच वेळ आहे देवाला योग्य प्रतिसाद देण्याची. न्यायी राजाला तो न्यायी आहे हे डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याची प्रियानो हीच वेळ आहे. आणि आपण त्याप्रमाणे या जगामध्ये वागलं, जगलो तर प्रियानो हा झावळ्यांचा रविवार आपण योग्य रीतीने पाळत आहोत असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे पुढं आपल्याला या जखर्याच्या पुस्तकामध्ये आढळतं की ज्या राजाचं या यरुशलेमकरांनी अगदी जंगी स्वागत यरुशलेमेमध्ये केलं, मग ते अगदी 2 दिवसांकरता असेल, तो राजा हा कळवळ्यानं भरलेला तर होताच, तो न्यायी तर होताच, याही पुढं जाऊन जखर्या सांगतो तो यशस्वी देखील आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पहा प्रियानो, तो न्यायी व यशस्वी आहे. यशस्वी म्हणजे काय? विजय संपादन करणारा. येशू ख्रिस्ताचं जीवन प्रियानो जर आपण पाहिलं तर त्यानं जे यश मिळवलं, त्यानं जे केलं ते कुणालाही करता येणार नाही. कारण प्रियानो आपण पाहतो की त्यानं मृत्यूवर विजय मिळवला. कित्येक लोक या जगामध्ये देव म्हणून घेणारे आले आणि निघून गेले, परंतु मृत्यूवर विजय मिळवणारा हा केवळ आपला प्रभूच आहे. त्यानं पापावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला. आणि पापावर, सैतानावर आणि मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या या राजाला प्रियानो या यरुशलेमकरांनी काही दिवसांनी नाकारलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, पिलात त्या यहुद्यांना म्हणाला, पहा हा तुमचा राजा. यहुदी ओरडले, त्याला घेऊन जा, त्याला घेऊन जा आणि वधस्तंभावर खिळून मारा. पिलाताने त्यांना विचारले, मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय? मुख्य याजकांनी उत्तर दिले, आम्हाला कैसराशिवाय दुसरा कोणीही राजा नाही. पहा प्रियानो, जो राजा या लोकांना मृत्यूवर, पापावर आणि सैतानावर विजय मिळवून देण्याकरता आलेला होता, त्याच राजाला या लोकांनी नाकारलं आणि ते म्हणाले की आम्हाला कैसराशिवाय दुसरा राजा नाही. प्रियानो, या झावळ्याच्या रविवारच्या निमित्तानं मी आपल्याला एक आग्रहानं विनंती करू इच्छितो
आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. जो मृत्यूवर, पापावर आणि सैतानावर आपल्याला विश्वासाच्या द्वारे विजय मिळवून देणारा जो राजा आहे, त्याला आपण कदाचित आपल्या चालण्या बोलण्याच्या द्वारे, कृतीच्या द्वारे नाकारत तर नाही ना? या यहुदी लोकांनी जसं येशू ख्रिस्ताला धुडकावून लावलं, नाकारलं, त्या प्रकारे त्या लोकांसारखं आपलं आचरण तर नाही ना? याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि प्रियानो, ख्रिस्ती म्हणून जर जगायचं असेल तर या विजयी यशस्वी राजाला आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मृत्यूवर, पापावर आणि सैतानावर विजय मिळेल आणि अनंत काळचं जीवन, की जे जीवन कधीही खंडित होणार नाही, अशा प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे प्रियानो, पुढं जखर्या सांगतो की जसा हा कळवळ्यानं भरलेला राजा आहे, जसा हा न्यायी राजा आहे, जसा हा यशस्वी राजा आहे, तसाच हा लीन, नम्र अशा प्रकारचा देखील राजा आहे. या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. राजा होण्याची इच्छा येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. त्याला यहुदी लोकांचं, त्या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांचा राजा व्हायचं होतं. म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना गाढवीचं शिंगरू आणायला लावलं. तो गाढवाच्या शिंगरावर बसून त्यानं यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यावेळेस जे राजे असायचे ते गाढवाच्या शिंगरावर बसून प्रवास करायचे. त्याच प्रकारे आपण पाहतो की ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त गाढवाच्या शिंगरावर बसून आलेला आहे. प्रियानो, या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की येशू ख्रिस्त नम्र आहे, लीन आहे. रथ मोठ्या लव्या जम्यासहित येशू ख्रिस्ताला जरूर येता आलं असतं, परंतु त्यानं अशा प्रकारचा दिखावटी पेहराव केला नाही, तर अगदी गाढवाचं शिंगरू त्यानं निवडलं, कारण तो लीन आणि नम्र होता. फिलिप्पेकराच्या पत्रामध्ये 2 अध्याय 6 आणि 8 वचनामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, तो देवाच्या बरोबरीचा असतानाही त्यानं स्वतःला रिक्त केलं, दासाचं स्वरूप धारण केलं, मनुष्य प्रकृतीचा असा तो प्रकट झाला आणि वधस्तंभावरील अतिशय क्रूर असं मरण त्यानं सोसलेलं आहे. पण हे सर्व त्यानं का केलं? का त्याच्याकडून हे सर्व घडलं? कारण तो लीन आणि नम्र आहे. प्रियानो, एक घटना आपल्याला आठवत असेल, येशू ख्रिस्ताने टॉवेल आपल्या कमरेस गुंडाळला आणि आपल्या शिष्यांचं तो पाय धुवू लागला. प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणतो की मी सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आलेलो आहे. गुरु असतानाही शिष्यांचं पाय येशू ख्रिस्तानं धुतलं आणि त्याचे शिष्य आणि सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने कित्ता घालून दिला. ख्रिस्ती जीवन हे लीनपणाचं, नम्रपणाचं असं आहे. जर मी राजा आहे आणि जर मी एवढा लीन होतो, तर तुम्ही माझ्या पावलावर पाऊल टाकणारे जे विश्वासणारे आहात, त्या तुम्हीही लीनपणा धारण केला पाहिजे. खरोखर प्रियानो, हा लीनपणा ऐकायला फार छान वाटतो, परंतु त्याप्रमाणे आचरण करणं हे तितकंसं सोपं नाही. परंतु येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल जर आपण टाकून लीनपणा, नम्रपणा धारण केला, लीनपणानं, नम्रपणानं येशू ख्रिस्ताचा प्रकाश आपण इतरांना दिला, तरच प्रियानो हा झावळ्यांचा रविवार आपल्याकरता आशीर्वादित झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याचप्रमाणे पुढं जखर्या म्हणतो की हा जो राजा की ज्याचं स्वागत यरुशलेमकरांनी अगदी जंगी केलं, तो राजा शांती प्रस्थापित करणारा देखील राजा आहे. कारण या ठिकाणी 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, इफ्राईमातले रथ, यरुशलेमेतील घोडे मी नष्ट करीन, युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. प्रियानो, हा जो राजा आहे
तो फार शक्तिशाली आहे. त्याच्या एवढं सामर्थ्य या सृष्टीमध्ये कोणामध्येही नाही. तरी देखील हा राजा हा शांती प्रस्थापित करणारा राजा आहे. त्यामुळे आपण पाहतो की मनुष्य आणि देव यांच्यामध्ये पापामुळे अशांती होती. ती अशांती दूर करण्याकरिता येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. मनुष्य आणि मनुष्यामध्ये देखील वैर असतं, अशांती असते. ती अशांती दूर करण्याकरता त्यानं अनेक दाखले सांगितले, अनेक वचने पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. स्तोत्रकर्ता स्तोत्र 46 म्हणतो, तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो, तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतो, तो रथ जाळून टाकतो. कारण या वचनांचा अर्थ नेमका काय? यातून एकच प्रकट होतं की हा राजा हा गर्विष्ठ, हेकेखोर किंवा इतरांवर अन्याय करणारा नाही, तर हा शांती प्रस्थापित करणारा राजा आहे. आणि त्याच्या लेकरांनी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी देखील शांती प्रस्थापित करणारा असावं, असं त्यानं अनेक वचनातून प्रकट केलं. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. अशा प्रकारचे अनेक वचनं पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळतात. म्हणून प्रियानो, या झावळ्याच्या रविवारच्या निमित्तानं शांती प्रस्थापित करणारे आपण होऊया. पुढं शेवटची गोष्ट अगदी थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो राजा आहे की ज्यानं यरुशलेमेमध्ये अगदी जंगी स्वागत यरुशलेमकरांनी केलं, तो राजा हा सर्वाधिपती आहे. जर आपण 10वं वचन याचा दुसरा भाग जर पाहिला तर या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. प्रियानो, हा या ठिकाणी जखर्या भविष्यामध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये जे 1000 वर्षाचं राज्य स्थापित करणार आहे त्याकडे आपलं लक्ष वेधतो. पहा प्रियानो, ते राज्य काही राष्ट्रांपुरतं मर्यादित असणार नाही, तर या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की त्याचं ते राज्य पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. असं काही राहणार नाही की जे त्याच्या अधिपत्याखाली येणार नाही. असा हा सर्वाधिपती आपला राजा आहे. म्हणून प्रियानो, या झावळ्याच्या रविवारच्या निमित्ताने हे जे आपल्या राजामधील गुण आहेत ते आपण परिधान करूया आणि देवाचं गौरव करूया. आपल्या प्रभूला आपण उंच करूया. आपल्या चालण्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या एकंदर आचरणाच्या द्वारे ख्रिस्ताला आपण उंच करूया. प्रभू करो आणि या शास्त्रपाठाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र थोर सेनाधीश परमेश्वरा, देवाप्पा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त हाच आमचा राजा आहे. त्याच्या अधिपत्याखाली आम्ही आमचं जीवन जगावं, त्याच्या छत्रछायेखाली आम्ही आमचं जीवन कंठावं, अशा प्रकारची सुज्ञ बुद्धी तो आम्हाला दे. अशा आग्रहाची आणि कळकळीची आम्ही तुला विनंती करीतो. मान सन्मान गौरव तुला देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना तुझ्या पवित्र चरणाजवळ सादर करतो, म्हणून तो ऐक. आमेन.